नमस्कार. आपण पाहत आहोत नाशिक जनमत, नाशिक शहर व जिल्ह्यातील ठळक घडामोडी. पाहत रहा नाशिक जनमत. महत्त्वाचे आहेत असे सँक्शन सेंटरमधून आपण करून आणलं. तर या सगळ्या विषयामध्ये एक तर सगळ्यांचं अभिनंदन की नाशिककरांना आता UCF फंडातून पण आपले चांगले मोठे प्रकल्प पार पडणार आहेत. त्याचबरोबर गेल्या आठवड्यात आपण सगळ्यांनी पण वाचलं असेल की आपला NHला पण अंतिम मंजुरी मिळालेली आहे. त्या पार्श्वभूमीवरती काही या सगळ्या गोष्टी आहेत जे प्रोजेक्ट्स आपण UCFमध्ये इन्क्लूड केले होते त्याची जी डिटेल माहिती आहे त्या आता आपल्याला आयुक्त सांगतील या विषयामध्ये आणि नंतर आपण याला कंट्रोल करणार. काही विषय आमच्याकडनं देखील महानगरपालिका म्हणून इथे आम्ही सांगू. तत्पूर्वी प्रोजेक्टची सगळी जी डिटेल माहिती आहे ती आयुक्त साहेबांनी सांगा. आपला जे पहिला प्रकल्प जे मंजूर झाला तो नाशिक पुणे रोड नॅशनल हायवेचा जे प्रकल्प होता तो मंजूर झाला. 250 कोटीचा तो प्रकल्प चालू केला होता. 220 कोटीपर्यंत त्याला म्हणजे त्यांनी मान्यता दिलेली आहे. याचात आपली ते रोड वायडिंग 45 मीटरपर्यंत होतोय तो नाशिक पुणे रोडची. नंतर जेवढे जंक्शन्स आहेत ते जंक्शन इम्प्रूव्हमेंट पण आपण करणार सो दॅट की ते जंक्शनमुळे ट्रॅफिक नाही होणार. की काही लोकांचे पण जसा आक्षेप असतात की मोठ्या रोड तरी केला पण जंक्शन हे राहिला म्हणजे कंजेस्टेड राहिला. तर त्यासाठी आपण जंक्शन इम्प्रूव्हमेंट डिझायनिंग आणि मेजर्स पण घेणार त्याच्यात. तर तो तसा आहे. सोबतच एक विषय जे होता त्याच्या भूसंपादनाचा तर ऑलरेडी आपल्याकडे त्याच्यात 95% जागा आपल्या ताब्यात आहे. रोडचे फक्त 5% जे आहे ते आपण KDRने आता घेतोय. लोकांची त्याच्यावर सहभागी पण आहे आणि काही लोकांनी तर ऑलरेडी ते सगळं आम्हाला डॉक्युमेंटेशन करून सादर पण केलेलं आहे. त्यांच्या एक माणसाचा TDR सादर आपण लेवलमध्ये करून तो मंजूर पण केलेला आहे. तर खूप चांगला प्रतिसाद आणि लोकांचा सहभाग या प्रोजेक्टमुळे आपल्याला म्हणजे या प्रोजेक्टसाठी आहे आणि 1 वर्षात आपण हे काम पूर्ण करून घेऊ. जसं आता द्वारका सर्कल काम चालू आहे त्याच्या पुढचा जे आहे ते सगळं काम जे आहे या प्रोजेक्टमध्ये इन्क्लूड होऊन जाईल आणि त्यासाठी खूप गरजेचं आहे. तर आता झाला पहिला आपला टार्गेट आहे की एंड ऑफ दिस मंथ आपल्याला काम सुरू करायचे. तर आपला टेंडर पण लाईव्ह आहे आणि आपण ते काम आता खूप जोरात जूनमध्ये सुरू करून घेऊ. दुसरा विषय झाला आपला अर्बन चॅलेंज फंडचा. तर अर्बन चॅलेंज फंड एक नवीन योजना आहे केंद्र शासनाची जी त्यांनी आणली आहे. त्याचा जसं तुम्ही नावमधून आपल्याला कळतो की तो चॅलेंज आहे. त्यांनी आपल्याला एक चॅलेंज दिला होता की तुम्ही हे रिफॉर्म्स करा. हे रिफॉर्म जर केले तर आम्ही तुम्हाला पैसे देणार. त्याचा सगळ्यात मोठा एक चॅलेंज हा होता की प्रायव्हेट मार्केटमध्ये जाऊन तुम्ही मार्केटमध्ये कॅपिटल घ्या. जेव्हा आपण म्युनिसिपल बॉन्ड काढले जेव्हा काढले तेव्हा एकतर अमृत इन्सेंटिव्ह मिळाला की आपल्याला इंटरेस्ट रेट कमी झाला. नंतर हा जे आहे याचा दुसरा टप्पा आहे रिवॉर्डचा की अर्बन चॅलेंज फंडमध्ये पण आम्ही आपली निवड झाली. म्हणजे एक प्रकारे हा चॅलेंज होता, कॉम्पिटिशन होतं ज्याच्यात आपली निवड झाली आहे. ती खूप मोठी गोष्ट आहे. याच्यात जे प्रोजेक्ट्स आपण घेतले आहेत ते म्युनिसिपल बॉन्डचे सगळे प्रोजेक्ट्स आपले अप्रूव्ह झाले आहेत. त्याच्यात WTP जे आहे मुखण्याचा तो, नंतर सिव्हिल नेटवर्क जे आपण करतोय गोदावरीकडे तो, रामताल पथमध्ये 100 कोटीचं तरी काम आहे. बाकीचा थोडासा काम आपलं अजून करायचे होता तर तो पण आपण ह्याच्यात करतोय म्युनिसिपल बॉन्ड्समध्ये घेतला आणि मग अर्बन चॅलेंज फंडचा पण एक हिस्सा त्याला मिळाला. असा करून हे तर आहे आपले म्युनिसिपल बॉन्डचे प्रोजेक्ट्स. हे पकडून आपल्या जसा जवळपास जे प्रोजेक्ट कॉस्ट झाली आहे ते 700 कोटी आहे. 700 कोटीच्या 25% म्हणजे ऑलमोस्ट 170 to 80 करोड जे आहे या प्रकल्पासाठी आपले मंजूर झाले आहे. हे सोडून आपण काही म्हणजे यांचं जे अर्बन चॅलेंज फंडमध्ये एकतर म्युनिसिपल बॉन्ड वगैरे वापरून करायचे काम मग ते देतात किंवा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये जर काम केले तरी देतात. तर PPP मोडमध्ये आपण भरपूर आता मेहनत घेऊन मागचे 10 महिन्यापासून ते ट्राय करत होते. आता आपले सक्सेसफुल झाले आहे. काही प्रकारे ट्रक टर्मिनसचा आपला कंसेशन फायनल झाला आहे. टेंडर होऊन मल्टी लेवल कार पार्किंग रविवार कारंजाला तो फायनल झाला आहे. आता ते 10 वेळा टेंडर झालं. नंतर त्याला भरपूर या गोष्टीकडे हे पण झाली होती डिगाडिपणी खूप परत उडायला पण फायनली तो केला आहे. पार्किंगचा आपण एक प्रॉपर त्यांना नियोजनबद्ध पार्किंग प्रोग्राम पाहिजे होता मनपाकडून. त्यांची ते रिक्वायरमेंट होती की ओव्हरऑल पार्किंग मॅनेजमेंट पेडेस्ट्रियनसाठी कसा तुम्ही करताय वॉकवेज तर तो प्लॅन द्या. मग तो पण एक चॅलेंज होता. तर तो झाला आपण वर्कआउट करून त्यांना आपला प्लॅन सबमिट केला. तर पार्किंग आणि पार्किंगसोबत जे आता ह्याच्यात निधी मिळणार ते अजून क्वांटम फायनल व्हायचे आहे. तर ते आपण रोड्स वगैरेसाठी ते काम रोडच्या कामासाठी ते वापरणार.
अजून एक वेस्ट टू वंडर पार्क आपण दादासाहेब फाळके स्मारक मध्ये करतोय बॉलिवूडच्या थीमवर आणि आर्टच्या थीमवर. बॉलिवूडपेक्षा आर्टच्या थीम तिथे आपण राबवला आहे. तर तो पण आपण PPP मोडमध्ये केला. त्याला पण खूप चांगला त्यांनी हे केला आहे, होकार दिला आहे. तर तो एक प्रकल्प आहे. नंतर आपला CNG बायोमिथिनेशन प्लांट आपण एक तयार करतोय. तो पण फुल PPP मोडमध्ये आपला एक पण पैसे न टाकता आपण तो प्रोजेक्ट करतोय. तर त्यासाठी जे लागणारी एन्सिलरी सुविधा आहे त्यासाठी आपण अर्बन चॅलेंज फंडमध्ये पैसे मागितले होते. तर अशा प्रकारे हे सगळे प्रोजेक्ट मिळून अर्बन चॅलेंज फंडचा जे आहे ओव्हरऑल नियोजन नाशिक महानगरपालिकेने केलेलं आहे. नगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत आपले त्यांना मेडिकल एक्सपेन्सेस दिले नव्हते. तर आपल्या महासभेने आणि आता इथे सगळे सन्माननीय उपमहापौर आहे, स्थायी समिती सभापती आहेत, सर्व सन्माननीय गटनेते आहेत आणि आम्हाला सगळ्यांना इथे सांगायला आनंद होतो की आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांकरता खरं तर आम्ही जे प्रशासनाकडनं आम्हाला एक 2,000ची मागणी होती मेडिकल एक्सपेन्सेसची, पण गेल्या 13 वर्षापासून हा प्रलंबित होता म्हणून आम्ही ते 3,000वरती नेली आहे. सर्व कर्मचाऱ्यांना मेडिकल एक्सपेन्सेस आपण बघता आहे की कोरोना काळानंतर खरं तर आरोग्य सोयीसुविधा ह्या प्रत्येकाच्या जीवनात खूप महत्त्वाच्या झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर आता सातत्याने आपले जे कर्मचारी आहेत ते फील्डवर आहेत आणि काम करतात. आपण गेल्या काळामध्ये आणि आत्ता पाहताय की कॅन्सरचं प्रमाण आणि इतर दुर्धर आजारांचं जे प्रमाण आहे ते वाढत आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आम्ही सगळ्यांनी एकत्रित हा निर्णय घेतला आणि त्याकरता सगळ्या कर्मचाऱ्यांचं आणि माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं आयुक्तांचं मी मनापासून आभार मानते की आपल्या कर्मचाऱ्यांसाठी हा खरं तर चांगला निर्णय आज सगळ्यांनी मिळून घेतला.